बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीजी टी टाईम स्नॅक्स। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण घेतलेला आहे व्हीट फ्लावर म्हणजे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण थोडं आपण ह्याच्यामध्ये रवा ॲड करून घ्यायचा आहे। तुम्ही गव्हाचं पीठ यूज करायच्या ऐवजी मैदासुद्धा यूज करू शकता, पण आपण इथे व्हीट फ्लावर यूज केलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडासा आपण ओवा ॲड करून घेणार आहे। तुम्ही इथे जिरेसुद्धा ॲड करू शकता किंवा काळे तीळसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर ह्याच्यावरती आपण ॲड केलेले आहे ब्लॅक पेपर पावडर आपण ह्याच्यावरती ॲड करून झाल्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे 1 चमचा। त्यानंतर आपण 1 पळी तेल ॲड करून घेणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपलं अमूलचं जे चीज आहे ते आपण ॲड करणार आहे। तुम्ही दुसरं कोणतंही प्रकारचं चीज ॲड करू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते, पण इथे मी अमूलचं चीज यूज केलेलं आहे। इथे आता प्रॉपरली आपलं जे पीठ आहे ते प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले प्रॉपरली मिक्स होतील, तेलसुद्धा मिक्स होईल आणि आपलं चीजसुद्धा प्रॉपरली मिक्स होऊन जाईल। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपलं पीठ थोडं ड्राय होईल, या कलरमध्ये आपल्याला दिसेल थोडंसं रेडिश झाल्यानंतर आणि ड्राय झाल्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करत राहायचं आहे पिठामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याचा डो जो आहे तो एकदम टाईट डो बनतो। जर तुम्ही मैद्याचा डो बनवला तर तो थोडा स्टिकी बनेल आणि थोडा नरम असेल, पण आपण जर गव्हाच्या पिठापासून बनवत आहे तर तो डो थोडा टाईट होतो। त्यानंतर आपण इथे परत आता थोडं पाणी लागेल तसं ॲड करून घेत आहे आणि पीठ असं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। आपण रेड कलर यासाठी ॲड केलेला आहे, थोडासा नॉर्मल तिखटपणा येण्यासाठी, आणि आपण जे स्नॅक्स बनवणार आहोत त्याला एक थोडासा रेडिश कलर पण येईल, त्यासाठी आपण इथे ते ॲड केलेलं आहे। तर इथे आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे। मळून झाल्यानंतर आपण त्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवू शकतो। त्यावर थोडंसं तेल ॲड करून तुम्ही त्याला रेस्ट करायला ठेवू शकता। डो जो आहे तो रेडी झालेला आहे। तर आपण इथे मी याला 30 मिनिट्स रेस्ट करायला ठेवलं नव्हतं, मी डायरेक्ट बनवायला स्टार्ट केलेलं, पण तुम्ही 30 मिनिट्स रेस्ट करायला ठेवलं तर पीठ थोडं मऊ होऊन जाईल आणि तुम्हाला लाटायला इझी पडेल। इथे आपण आपला डो जो आहे तो घेतलेला आहे आणि आता आपण लाटायला चालू करणार आहे। जसं आपण नॉर्मल चपाती लाटून घेतो तसं आपण चपाती लाटून घेऊ शकतो। आता ज्या लोकांना नॉर्मली चपाती लाटता येत नाही किंवा राऊंड शेपमध्ये लाटता येत नाही तर तुम्ही कोणत्याही शेपमध्ये लाटू शकता, कारण एंडला आपण त्याचे साईड्स जे आहेत ते कटच करणार आहे। तर इथे आपण चपाती टाईपमध्ये लाटून घेणार आहोत। तर लाटून झाल्यानंतर आपण त्याचे साईड्स जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही पिझ्झा कटरनी सुद्धा साईडचे कट करून घेऊ शकता। आता ज्यांच्याकडे पिझ्झा कटर नाही आहे ते लोक चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता। तर इथे आपले साईड्स आहेत ना, चारी साईडून आपण कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 2 साईडून कट करणार आहोत। आता इथे आपण सगळ्या साईडून थोडं कट करून घ्यायचं आहे। जसं इथे मी घेतलेलं आहे तसं तुम्ही घेऊ शकता। सो आपल्याला तिथे असा कोणतीही शेपच हवा आहे असं काय गरजेचं नाही आहे, तुम्ही कोणत्याही शेपमध्ये लाटून घेऊ शकता। तर इथे आपले जे साईड्स आहेत ते आपण कापून घेतलेले आहेत। अजून एकदा आपण साईडून त्याला कट करून घेणार आहोत। त्याचे कॉर्नर्स थोडे जाड आहेत, त्यासाठी आपण फक्त साईडून कट करून घेणार आहोत आणि त्याला आपण छान असा रेक्टँगल शेपमध्ये कट केलेला आहे। तुम्ही स्क्वेअरमध्ये पण कट करू शकता। जर स्क्वेअरमध्ये कट केलं तरी चालेल किंवा रेक्टँगलमध्ये कट केलं तरी चालेल। त्यानंतर एकदम बारीक अशा लाईन्सने आपण कट करून घ्यायचं आहे, जसं इथे मी कट करून घेत आहे। आणि सेम डिस्टन्समध्ये तुम्ही कट करा, एक मोठा आणि एक छोटी असं नका बनवू। जर सेम लेंथमध्ये सगळं कट करा। त्यानंतर ह्या साईडून आपलं कट करून झालेलं आहे, तर आपण दुसऱ्या साईडून त्याला ऑपोजिट साईडून त्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणताही शेप देऊन त्याला कट करू शकता, तुम्हाला जो शेप आवडत असेल तो। इथे आपला जो आपण कट करून घेतलेला आहे, कट करून झाल्यानंतर आपण सगळं असं पहिलं सेपरेट करून घेणार आहे। एक करून सगळं सेपरेट करून घ्यायचं आहे आणि इझिली निघतंसुद्धा, चिटकूनसुद्धा बसत नाही खाली। आपलं पीठ जे आहे ते खाली पोळपाटला चिटकूनसुद्धा बसत नाही। तर इथे आपलं जे लाटून झालेलं होतं, आपण कट करून जे घेतलेले पीसेस आहेत
ते रेडी आहेत. आता आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याला लो टू मीडियम फ्लेमवरती आपले जे पण स्नॅक्स आपण बनवलेलं आहे तर ते आपण फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चीजलिंग्स खाल्ले असतील तर तुम्हाला माहिती असेल की याची टेस्ट कशी लागेल. थोडीफार त्याची टेस्ट सेमच लागते जर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड केले नाहीत तर. आता इथे आपण तेलामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण फ्राय करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि हे खूप इझिली लवकर फ्राय होऊन जातं आणि टेस्टमध्ये खूप क्रंची असं लागतं आणि चीझीसुद्धा लागतं. सो तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा. आणि लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती ज्युसी चिकनची अपलोड केलेली. जर नसेल बघितली तर जाऊन बघा. मी त्याची लिंक आणि माझ्या इंस्टाग्राम IDची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर जाऊन नक्की चेक करा आणि कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता कसा गोल्डन कलर आलेला आहे. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती कमेंट करून सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.